त्याची ओढाताण करू नका. आता काय ओढायचं तर आपणच ओढू शकतो. काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि धर्मादाय जनरल हॉस्पिटल या व्यवस्थापनाच्या द्वार सभेसाठी उपस्थित असलेले आणि यांचं मार्गदर्शन आत्ताच आपण ऐकलं, ज्यांच्याबरोबर तुमचा अनेक वेळेला इंटरॅक्शन झालंय, आपल्या महासंघाचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय सदाभाई चव्हाण, आपल्या महासंघाचे कोषाध्यक्ष, त्यांनी सांगितलं भाषण करायला येत नाही, बरोबर आहे ते, पण सगळा कोष यांच्याच हातात असतो. आदरणीय SR सावंतजी, आपल्या या द्वार सभेसाठी खास उपस्थित असलेला माझा सहकारी, जो कधीतरी ST मध्ये कंडक्टर म्हणून काम करायचा, आता STच्या युनियनचा तो सेक्रेटरी म्हणून काम करतो, आदरणीय सुनील शिंदेजी, माझे दुसरे सहकारी. या माणसाचं आता आपण तुम्ही माझगाव डॉट बाबतीत ते म्हणत होते, ते आपले तिथले प्रमुख होते, आजही आहे. पण त्या व्यतिरिक्त हा माणूस अतिशय चांगला असा ॲडव्होकेट आहे, अतिशय चांगला असा प्रोफेसर आहे. आणि आता या भागाचा एकंदरीत जे पाहता, इथली संस्कृती पाहता, हा माणूस चांगलं व्याख्यान सुद्धा येऊ शकतो, तो हा माणूस चांगला कीर्तन सुद्धा करू शकतो, कीर्तनकार पण. त्यामुळे त्या व्यक्तीचा आपल्याला या ठिकाणी बराच उपयोग होणार आहे. महासंघाचे दुसरे उपाध्यक्ष अनिल जाधवजी, आमचे सेक्रेटरी सन्मान्य दगडू बागवे, आमचे सेक्रेटरी सुधाकर सावंत, आमचे दुसरे सेक्रेटरी सुनील पाटील, सन्माननीय सेक्रेटरी सुरेश कोरेजी, दुसरे आमचे सेक्रेटरी चंद्रशेखर पट्टल, आणि पुण्याच्या आमच्या युनिट पाहणारे आणि आपल्या PKKच्या मेन बॉडीवर असणारे सेक्रेटरी सन्माननीय राजेंद्र चव्हाण, सन्माननीय गणेश शिंदेजी, या ठिकाणी आपली रणरागिणीच म्हणायला पाहिजे. कित्येक वेळेला हा प्रश्न नेहमी असतो, पण सुनीलने फार छान सांगितलं. सदाबाईंनी त्यांचा उल्लेख केला. जगाचा इतिहास तपासून बघा. जगाचा इतिहास हेच सांगतो, ज्या ज्या वेळेला महिला रस्त्यावर आले, कुठलाही लढा निर्णायक झालाय हा जगाचा इतिहास. अर्थात तुम्हा आम्हाला, आपण भाग्यवान आहोत की तीच भूमी आहे ज्या भूमीमधून महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा वारसा आहे. तुम्हाला ती फार नशिबवान आहे. आणि त्या वारसाचं वैशिष्ट्य असं की आज युनिट कमिटीची अध्यक्षा प्रतिभा गर्जे असतील, आमचे प्रशांत थोरात उपाध्यक्ष, प्रतिभा नलावडे खजिनदार, सदस्य रोहिणी कुंड, नितीन घोलप, प्रकाश जगताप, संदीप जायभाई, समीर गाडेकर, संदीप जाधव, मयूर घनवट, रोहिणी भुमार, नंदा गायकवाड, रेखा गिरी, श्यामकुमार दगडे, सुनील लिकावळे आणि इतरही सर्व इथे उपस्थित असलेले सर्व कामगार बंधूंनो, भगिनीनो आणि मित्रांनो, मी आपल्याला संदर्भ देताना महात्मा फुलेंचा संदर्भ आणि सावित्रीबाईंचा संदर्भ यासाठीच दिला
कारण तुम्ही इतक्या शिकल्या, याच्यापैकी कित्येक वेटरन असतील, आमच्या कित्येक नर्सेस असतील, स्टाफ नर्सेस असतील, टेक्निशियन असतील, कारण हॉस्पिटल आहे म्हटलं या सगळ्या गोष्टी आहेतच. आणि या सगळ्या माझ्या भगिनी या सावित्रीच्या लेखी आहात तुम्ही. त्यामुळे संघर्ष हा जो आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि आम्हाला दिलेला एक जो मंत्र आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सावित्रीच्या लेखीनो आणि माझ्या सहकार्यानो आपण शिकलेला आहोतच, म्हणून तर नोकऱ्या मिळाल्या. वेतन आयोग असा थोडी मिळतो. आपण संघटित होतो का प्रश्नचिन्ह आहे. पण तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही संघटित झाला आणि आज संघटित राहून आता आपल्याला संघर्ष करायचा आहे. तयारी आहे? हात वर करा. तयारी आहे? तुमच्या सगळ्यांची तयारी असल्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट आश्वासित करतो, 40 वर्ष माझ्या आयुष्याची मी कामगार क्षेत्राला दिले. हा संघर्ष हा यशस्वी करण्याची भूमिका आणि करण्याचा शब्द भाई जगताप तुम्हाला देतो. आणि याच्यामध्ये नावामध्ये भाई जगताप असल्यामुळे भाईगिरी अजिबात नाही. सुनील आहे जवळ, त्याने सांगितलं मुंबईवरनं भाई काय काही आवश्यकता नाही, अगदीच आहे, सगळं भाई आहे. परंतु एवढं मात्र नक्की सांगेल, व्यवस्थापकाला सुद्धा सांगेल, जे कोण मालक असतील त्यांना सुद्धा सांगेल, हा संघर्ष जो आहे हा संघर्ष कुठलं पद मिळावं म्हणून नाही. पोटामध्ये आग पडले, पोटामधली आग अजून तरी मस्तकात गेली नाही, तुम्हाला क्रेडिट जातं सगळं. शांतपणे हा संघर्ष आधी सुरू केलाय. शांतपणे बसून चर्चा करून त्याच्यावर मार्ग काढण्याची भूमिका तुमची असली पाहिजे. आणि ती नसेल तर ती कशी आणायची हे मात्र कायद्याच्या चौकटीत राहून भाई जगताप करू शकेल, याचं मी आश्वासन केलं. कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या चौकटीत राहून हे सगळे करू शकतो. थोडीशी गडबड आहे, हरकत नाही, चलता यार. तुम्ही चुका केलेल्या नसतात तर मी कशात इकडे आलो. अर्थात तुम्ही चुका कशा केलेल्या नाहीत, सदाबाईंनी सांगितलं आणि ते खरं आहे. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 9 महिने पगार नाही. तुमच्या घरामध्ये सगळं काय आहे हो. माझ्या मुलाची फी, माझ्या मुलीची फी कुठून आणणार. आणि जर एवढा पैसा किंवा आर्थिक बाजू जर आमची मजबूत असती तर इकडे तुमच्याकडे नोकरी करायची काय गरज होती. आम्ही आमची घरं चालवली असती की. आणि म्हणून संघर्ष करण्याची तुम्ही आम्हाला, हा संघर्ष जरी शांततापूर्वक आहे, आमचा घटनेच्या चौकटीतला आहे, कसली तुम्ही कायद्याचं कुठलंही भंग करावा, कायदा कुठला तोडावा असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. कारण 40 वर्षामध्ये तुम्ही केलंच नाही. परंतु या 40 वर्षामध्ये या देशामधली सगळ्यात जास्त अग्रीमेंट साईन करणारा जर कोण असेल तर तो तुमचा भाई जगताप आहे. सगळ्यात मोठी अग्रीमेंट आजपर्यंतची जर कोणती असतील तर ती तुमच्या भाई जगतापच आहे. आणि बघा, कायद्याचं संपूर्ण ज्ञान असलेला माणूस आहे. ऍडव्होकेट नसलो तरी ऍडव्होकेट आहे आमचा दिलासा. आणि का कोणतंही बेकायदेशीर काम करा असं मी सांगायला अजिबात आलेलो नाही तुम्हाला.
परंतु कायदेशीर काम करत असताना आपले अधिकार जर मिळत नसतील आणि ते अधिकार मिळवण्यासाठी जर आम्हाला रस्त्यावर यावं लागत असेल तर तो पराजय तुमचा आहे, कामगारांचा नाही, हे मला स्पष्टपणे सांगावं लागेल. आणि म्हणून अनेक प्रश्नांची इथे मला आपल्या या रणरागिणीने प्रतिभा गरजे हा चांगलं बोलणं म्हणून दिलं असतं. प्रतिभावंत ती आहेच, आज गरजली पण जोर म्हणजे पुढच्या वेळेला आणखीन तरी कोणतरी गरजायला तयार झालं पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला. मला असं सांगण्यात आलं की त्या दिवशी मीटिंग झाली, काही डॉक्टर गेले, जाऊ द्या ना. त्या आपण कसं आहे की आपण जात्यात आहोत, ते सुद्धा सुपात आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, सुनीलने त्या गोष्टीचा उल्लेख केला असला तरी मी या अर्थाने बोलणारच नाही की त्या सगळ्याला एकत्रित करा, परंतु एवढं मात्र नक्की सांगेन की त्या सगळ्यांचे प्रश्न हेच आहेत. त्या सगळ्यांच्या घरामध्ये चूल पेटणं कठीण आहे. सकाळी पेटली तर संध्याकाळी पेटत नाही. आणि म्हणून ते आपल्या बरोबर असोत नसोत हा सगळा संघर्ष के भाई जगताप या सगळ्यांसाठी लढेल हे मी तुम्हाला आणि त्याची सुरुवात आपण इथून करू. त्याची सुरुवात आपण इथून करू. आपण केले, कारण आज महागाई आगीसारखी डोक्यावर आहे. काय करायचं? सकाळी मूल शाळेत जाताना, आम्ही कामावर येत असताना दुपारच्या जेवणाची ददात आहे. रात्री जेवण मिळेल की नाही याची खंत आहे. आणि ह्या अशा अवस्थेमध्ये इतके काळ तुम्ही शांत राहा, 9 महिने तुम्ही शांत राहून आपला विरोध तुम्ही दाखवलाय. आणि काही कायद्याच्या चौकटीचा जरी इथे उल्लेख झाला असला तरी मी आपल्या सगळ्यांना मानाचा मुजरा करतो की तुम्ही 9 महिने हा संघर्ष जो आहे अतिशय शांतपणे तुम्ही आज हा संघर्ष या ठिकाणी जाहीर केलेला आहे किंवा तुम्ही दाखवता. इथे माझे अनेक सहकारी आहेत. विलासने एका सरकारी व्यवस्थापनाचा PSU आपण म्हणतो त्याला, पब्लिक सेक्टर मध्ये आम्ही काम करतो. एकच अग्रीमेंट झालं होतं शरद पवार ज्या वेळेला मुख्यमंत्री असतात आणि त्याच्यानंतर 23 वर्ष अग्रीमेंट नव्हतं. भाई जगतापने काही जादू नाही केली. असाच मी गेट मीटिंग वर गेलो होतो, परंतु बऱ्याच वर्षाने एवढी मोठी गेट मीटिंग तशी सुद्धा PSU मध्ये होते. इथे गेट मीटिंग होते तेव्हा 10-15 हजार लोक असतात. MTNL मध्ये तिथे एकेकाळी 3.5 लाख कामगार होते. आता किती आहेत माहिती आहे का? 1800 फक्त. विकली ना बाबाने, दाढीवाल्या बाबाने विकली. ते पॉलिटिकल बोलत नाही, कारण जसा त्याने उल्लेख केला, मी काँग्रेसचा गेली 20 वर्षापेक्षा जास्त मी आमदार आहे, परंतु कधीही माझ्या कामगार क्षेत्रामध्ये मी राजकारण आणू दिलं नाही. तुम्ही सुद्धा आणू देऊ नका. राजकारण्यांना त्यांची राजकारणाची पोळी भाजण्यापुरताच तुमचा वापर करायचा असतो, मला नाही. मला तो करायचा नाही. आणि जर करायचा असता तर 40 वर्ष एक सर्वसामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलेला भाई जगताप हा तुमच्या बरोबर राहिला नसता. आणि म्हणून इथे अनेक प्रवाह मला माहिती आहे. माझा अभ्यास आहे, बऱ्याच गोष्टीचा अभ्यास आहे, काय काळजी करू नका. आणि म्हणून मुद्दा तिथे काही माझे सहकारी आले. चंद्रशेखर पट्टण सेक्रेटरी आहे. जे पेरवेज मधला लढा शेवटपर्यंत किती वर्ष लढतो आपण चंद्रशेखर? 22 वर्ष झाली. सुप्रीम कोर्टातनं
22 व 21 वर्षानंतर निर्णय मिळाला. काय निर्णय मिळाला? पूर्ण 21 वर्षाचा पगार देऊन कामावर. हा आपल्या देशातला ऐतिहासिक निर्णय आहे. याच्या अगोदर असं कधी घडलं नाही. याचा अर्थ तुम्ही अजिबात असा घेऊ नका तुमचा संघर्ष काहीतरी इतकी वर्ष चालले. मी तुम्हाला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न यासाठी करतोय, आपण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा उल्लेख करतो, आपण त्या अधिकाराचा उल्लेख करतो, तसाच आपल्याला आपल्या न्याय व्यवस्थेवर सुद्धा विश्वास दाखवणं गरजेचं आहे. अलीकडे कठीण आहे जरा, हे अलीकडे फारच कठीण आहे, पण तरी सुद्धा त्याच सुप्रीम कोर्टातला आम्ही तो निर्णय आणला. आणि आता हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी, आता एवढा मोठा निर्णय आल्यानंतर आता ते जेटीएल जरी बंद झालं असलं तरी त्या मालकाने ऍप्लिकेशन केलं सुप्रीम कोर्टामध्ये. कशासाठी? मला आत्महत्या करायला परमिशन द्या. एकेकाळी माजलेला मालक, म्हणजे काय विचारू नका, जेट एअरवेजचा फ्लीट हा सगळ्यात मोठा फ्लीट होता त्या काळामध्ये. जवळजवळ 70 ते 80 विमानं त्याच्याकडे होती एकेकाळी. नंतर वाढत गेली, नंतर तो साफ झाला, त्याला आम्ही साफ करून टाकला आवाज वेगळा. परंतु एकेकाळी माजलेला माणूस, म्हणजे माझ्यावर दबाव आणण्यासाठी हम तो ऊपर से बात करेंगे. मी म्हटलं अच्छा कहां से बात करोगे? ऊपर से मतलब कहां से बात करोगे? मी त्याला एकच गोष्ट सांगितली होती, हिमालय का जो आखरी जो ये आहे ना त्याच्यावर जा आणि तिकडून दबाव आण. तुला तिथून नाही जर ठोकून खाली आणला तर माझं नाव व्हायचं शकतात. ही ताकद माझ्या घटनेने, माझ्या देशाच्या कायद्याने मला दिली. त्याला भाईगिरी नाही म्हणत अजिबात. ती तर पटकन करू आपण, 24 तासाचा वेळ खूप झाला. ती करण्याची आवश्यकता नाही. आपल्या देशाचे कायदे, आपले कामगार कायदे आज जरी या लोकांनी ते 4 कोड आणलेले असतील जे आमचं सरकार असेपर्यंत आम्ही स्वीकारले नाही. दुर्दैवाने या सरकारने ते स्वीकारले, आणि ते स्वीकारले असले तरी कष्टकऱ्याचा 1 पैसा सुद्धा तुम्हाला लुबाडू देणार नाही. हा कायदा माझ्या देशाचा आहे, तो तुमच्या डोक्यावर हाणणार आहे. आमचं वैयक्तिक भांडण असण्याचं काहीही कारण नाही. मी वैयक्तिक भांडणासाठी आलेलोच नाही, एवढा वेळ सुद्धा नाही. तुम्ही मुंबईमध्ये आला, तुम्ही पाहिलेलं आहे. आणि एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. या राज्याचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते, राजा माणूस. त्यावेळेपासून हे चालू होतं. हे 4 कायदे हा विषय 2099 पासून 2004 पर्यंत जेव्हा वाजपेयीचं सरकार होतं तेव्हापासून आहे बरं का. ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून सांगतो. ही कुणावर वैयक्तिक टीका नाही. हे महत्वाचं यासाठी आहे, अलीकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जोरदार आहे, तुमच्याकडे पण असणारच. ते त्याशिवाय जमतच नाही. सकाळी उठल्यावर पोराचं थोडी तोंड बघता तुम्ही आपल्या पहिला बघत असाल की काय आपल्या तुमचा सेलफोन बघत असाल. पण ते सगळ्यांच्याच घरात आहे. ते काय वेगळं काहीच नाही. म्हणजे त्या सेलफोनने इतकं वाईट परिस्थिती आणली, पोरगं दुसऱ्या रूम मध्ये त्याला जर बोलवायचं असेल की बाबा तू चहा पी किंवा नाश्ता कर, तर आपण व्हॉट्सअपवर पाठवतो. आपण त्याला आवाज कुठे देतो? खरं की खोटं सांग? खरंच आहे. पण काळ बदललाय, काळ बदललाय. काळाबरोबर आपण इतके बदलून सुद्धा चालणार नाही की आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांसाठी जे कायदे आहेत ते कायदे जर आपण योग्यरित्या त्याचा अभ्यास केला नाही किंवा ते वापरले नाही तर मात्र ते कायदे बोथट करण्याचं काम ते करतातच आहे. 4 कोड जे आणले
परंतु मला नम्रपणे सांगावंसं वाटेल, त्याच्यानंतर आलेल्या आमच्या सरकारने आणि तत्कालीन कामगार मंत्री, याला माहिती आहे ILOचा सदस्य आहे, जगभरामध्ये फिरतो म्हणजे अभ्यास करण्यासाठी फिरत असतो. मला अभिमान वाटतो की माझी पोरं अशीच सगळी उभी केली आणि म्हणून भारतीय कामगार कर्मचारी बद्दल जे बोललं जातं, कर्मचारी महासंघाबद्दल, कामगारांसाठी चालवलेली चळवळ म्हणजे भारतीय कामगार कर्मचारी महासंघ. या चळवळीतले माझे वळवळ करणाऱ्यांची आम्ही ठेवली नाही मिळेल, चळवळ करणाऱ्यांची आम्ही ठेवली. आणि म्हणून माझी व्यवस्थापनाला माझी सूचना आणि वॉर्निंग समजा, फार काळ अंत पाहू नका. निसर्गाचा नियम सुद्धा असाच आहे, 9 महिन्यानंतर सगळंच बाहेर येते. आमच्या डोक्यातला राग बाहेर येऊ देऊ नका, हे मला त्यांना सूचना पूर्वक त्यांना एक वॉर्निंग सुद्धा द्यायची आहे. आपण बसून चर्चा करू. प्रश्न बरेच आहेत. या माऊलीने काही प्रश्न दिले. आता असं आहे, ज्या व्यवस्थापनामध्ये 7वा वेतन आयोगच पूर्णतः मिळालेला नाही. तुम्हाला मिळालाय का? 8व्याचं आजच स्वप्न. पण मी तुम्हाला आश्वासित करतो, आणि याच्यामध्ये जरा सुद्धा भाईगिरी नाही. कायद्याच्या चौकटीत राहून सांगतो, 7वा वेतन आयोग ज्याचा जो काही भाग राहिलाय तो तर मिळेलच. 8वा वेतन सुद्धा आपण मागू, कारण तो आमचा अधिकार आहे, मेहरबानी नाही कोणाची. आणि तो अधिकार मागत असताना कसल्याही प्रकारचा गैरवर्तन करणार नाही. परंतु एक साधी म्हण आहे, एकदा सांगू, दोनदा सांगू, 3दा सांगू, तुम्ही 9 महिने सांगतच आहात. एक साधा आपल्याकडे म्हण आहे, झोपलेल्याला जाग करता येतं, झोपेचं सुख केलेल्याचं काय करायचं? जर 3-4 वेळा सांगून ऐकलं तर पेकाटामध्ये लाख सुद्धा घालण्याची ताकद भारतीय कामगार संघटनेची. सोंग नका करू. हक्काचे, अधिकाराचे, आमच्या कुटुंबाचे जे देणं आहे ते तुम्हाला द्यावंच लागेल. या माऊलीने मला मग तुमच्या लिव्ह एन्कॅशमेंट बद्दल सांगितलेलं आहे, मेडिकल फॅसिलिटी मध्ये सांगितलेलं आहे. आश्चर्य एका गोष्टीचं आहे की ज्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही रुग्णांची सेवा करतो, आमच्या आई वडिलांच्या सेवेचं कोण बघणार? त्याच्यासाठी मागायला वाटतंय. कशाच्या पकडला तुम्ही मला सांगा. आणि म्हणून त्याच्या सुरुवातीला सांगितलं ते सांग, कोविड मध्ये आपण काम केलं, माणुसकीचं काम केलं. आम्ही केलं. 2 वेळा मी पॉझिटिव्ह झालो, पण आम्ही थांबलो नाही. मग उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, कर्नाटक असेल, बाकी इतर राज्यातले जे रस्त्याने तुम्ही टीव्हीवर बघितलं, चालत जे लोक निघाले होते त्यांच्यासाठी 16 ट्रेन तुमच्या भाई जगतापांनी केल्या होत्या. 2 दिवसाचं जेवण देऊन मी मुंबईचा अध्यक्ष होतो त्यावेळेला. आणि हे करत असताना तुम्ही जी सेवा केली ती इतकी अद्वितीय आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही, अतुलनीय आहे. आणि त्या सेवेचं फलित आमच्या आईवडिलांना तुम्ही देणार नाही. कसं चालेल? मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो, कारण त्याच्यानंतर एक इतिहास मी या देशामध्ये घडवला, त्याच्या आधी, कोविडच्या आधी, आणि तो सरकारी व्यवस्थापनामध्ये घडवला, आणि तो माझगाव डॉकमध्येच घडवला.
आठवते आई वडिलांचं नव्हतं मेडिक्लेम, आई वडिलांचं मेडिक्लेम हे सरकारी व्यवस्थापनामध्ये तुमच्या भाई जगतापांनी केलंय. याला तर माझं फक्त सूचना आहे, नका फारसं खाऊ. तुम्ही जितकं राहाल, ज्या ज्या रस्त्याने ज्या ज्या दरवाजाने पळण्याचा प्रयत्न कराल, प्रत्येक दरवाजावर तुम्हाला भाई जगताप दिसेल. प्रत्येक दरवाजावर तुम्हाला हक्काचं मागतोय. काय करायचं? आज कोविड नंतर परिस्थिती जगाची बदलली, आपल्या देशाची तर बदलली. अशा वेळेला कर्तृत्ववान मुलगी काम करत असेल, मुलगा काम करत असेल आणि त्याने आई बाबाच्या याचा मेडिकलचा विचार करायचा नाही, हा कसला प्रश्न येतो याला? आणि या राज्यामध्ये, या देशामध्ये माझगाव नंतर अनेक आपल्याकडे असलेल्या कंपन्या, ज्या शेकडो कंपन्या आहेत, त्या 80% कंपन्यांमध्ये आपण हा करार केलेला आहे की आई वडिलांना तुम्हाला मेडिक्लेम हा द्यावाच लागेल, अशा करार केले. इथे सुद्धा आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. अर्थात हे सगळं काही जादूने होणार आहे का? तर नाही. या सगळ्यासाठी आपल्याला चर्चा करावी लागते. वेळ किती लागेल हे मी आता भाकीत करणार नाही. मी अतिशय स्पष्ट आणि मी जर मला पाहिलं असेल कुठेतरी याच्यावर चर्चामध्ये वगैरे जर पाहिलं असेल, कुणाच्या बापाला न घाबरणारा एक परमेश्वर सोडून मी कुणाच्या बापाला कधी घाबरलेलो. कारण मी जर कायद्याच्या चौकटीत राहून योग्य प्रश्न जर मी सोडत असेल आणि योग्यरित्या जर मी माझा लढा देत असेल तर कुणाला घाबरण्याचं काही कारण नाही. अर्थात हे करत असताना जगातला एकही प्रश्न असा नाही की जो आपल्याला टेबलवर सोडवता येत नाही, असा एकही प्रश्न नाही. आपण टेबलावर बसण्याची आमची तयारी आहे. तुम्ही जर मालकाच्या गुरमीत राहत असाल तर मात्र युनियनच्या गुरमीमध्ये राहण्याची भूमिका भाई जगतापला घेता येईल. भाई जगतापला घेता येईल. मला या ठिकाणी मी आपल्याला वॉर्निंग देऊ इच्छितो. इथे सदाबाई बोलताना म्हणाले की, आणि मलाही त्याने आग्रह केला, भाई हा जवळजवळ 48 एकराचा हा परिसर आहे. असू द्या, काही वाईट नाही त्याच्यामध्ये. आमचा त्याच्यावर काही डोळा असण्याचंही कारण आहे. आम्ही हेही विचारायला जाणार नाही तो कसा तुम्ही मिळवला. काय ठीक आहे, चांगला आहे, अनेक आहे, हे एकटेच नाहीये. परंतु त्याच्या पुढचं सांगतोय मी तुम्हाला. इथे 48 आहे, लोणावळ्यामध्ये 162 आहे. 162 एकर आहे. त्याच्या पुढचं जास्त महत्वाचं आहे. गेल्या हप्त्यामध्ये कोर्टामध्ये जी केस चालू होती, राज्य शासनाने ज्या 35,000 एकर जागा ज्या वन खात्याच्या असाव्यात असा जो दावा केला होता, त्याच्यामध्ये तुमची जागा होती. ती जागा सुटले, त्याच्यामध्ये निर्णय तुमच्या बाजूने झाला. 162 मोकळं झालंय. आणि म्हणून ओराशी बाळगून जमीन, त्या जमिनीतच जायचंय सगळ्यांना. तुमचे अनेक प्रश्न असतील, तुमच्या अनेक देणी असतील, परंतु माझ्या देशाचा कायदा सांगतो सगळ्यात प्रथम तुम्हाला फक्त कामगारांची देणी पहिली द्यावी लागते, बाकीच्या नंतर तुम्हाला बाकी पैसे द्यावे लागतील. त्यामुळे माझी सूचना आहे तुम्हाला, त्यातली काही जागा आता तुम्ही बाजारभावाने विकू शकता. कायदा असा होता पूर्वी जो महत्वाचा आहे, म्हणून मी म्हटलं की माझ्या नावात भाई असताना शिकलेलं आहे, काय काळजी करू नका. हे फक्त त्यांच्या पुस्तकातले 2-3 धडे वाचून दाखवले. पूर्ण पुस्तक मला माहिती आहे. जेव्हा ही माझ्याकडे आली, मी सगळे बसले, ही मुलं सगळे आली, त्यांचं मी ऐकलं. मी असं जातच नाही. खरं तर मी म्हणजे मी फार मोठा अशातला अर्थ नाही. मी म्हटलं होतं मला वेळ नाही
आणि ही मुंबईवरनं माणसं माझी पाठवायची तेवढ्या वेळामध्ये, परंतु तुमचा संघर्ष इतका मोठा आहे आणि तुम्ही दाखवलेलं खऱ्या अर्थाने तुम्ही 9 महिने थांबलात नाही चालत हो, आहे जगामध्ये कुठंच चालत नाही, पण तुम्हाला म्हणून मी मानाचा मुजरा केला तुम्हाला. आणि त्याच वेळेला ठरवलं होतं, सदाबाई जाऊन चर्चा केली, आमच्या एस आर सावंतांकडे चर्चा केली आणि म्हटलं माझा काही वेळ हा नावले हॉस्पिटलच नव्हे तर नावले समुदायाच्या सगळ्या लोकांचा न्याय देण्यापर्यंत मी तुमच्याकडे आहे. आणि म्हणून तुमच्या कुंडलीतली 2-4 पानं वाचून दाखवून दे, बाकीची कुंडली मला सगळी माहिती आहे, मी ती काढले. मला तिथपर्यंत जाण्याचा तुम्ही संधी देऊ नका. चर्चा करू, चर्चेची तयारी आहे. 9 महिन्याचा पगार जो इतके महिने थकलेला आहे तो लगेच 9 तासात 9 दिवसात होईल असं माझी अपेक्षा नाही, तुमची आहे का? परंतु एवढं मात्र नक्की, 9 महिन्याचा पगार हा कसा कधी मिळेल याचा रोड मॅप, याची चर्चा होऊन किती कालावधीमध्ये कशा पद्धतीने तो मिळेल आमच्या हक्काचा, ही मात्र चर्चा तुम्हाला करावी लागेल, तो द्यावाच लागेल, ही गोष्ट मला. आणि म्हणून आपलं वैयक्तिक कुणाशी वैर असण्याचं कारण, माझं वैर असण्याचं कारण, कारण आजच्या घडीला अर्थात मला ती संधी देऊ नका. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, आपल्या देशाची स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर काही ठराविक नावच उद्योगपतींची होती. टाटा असतील, बिर्ला असतील, मफतलाल असतील, पोदार असतील, अशी ठराविकच नावं होती. त्यातलं मफतलाल नाव हे फार मोठं नाव. तुमच्या प्रश्नाचा संदर्भ लावतो. या मफतलाल महाकराने अशाच प्रकारे पीएम डुबवलं, तुमचं पण डुबवलंय. आणि असाच मी एक मिटिंगला गेलो होतो आणि त्याला मी सांगितलं होतं, तुम्हालाही हेच सांगतोय, देशाचा कायदा 4 कोड झाले असले तरी माझ्या भविष्याचं तरतूद देशाच्या कायद्याने केले. मग तो प्रॉव्हिडंट फंड असू द्या किंवा ग्रॅच्युटी असू द्या, ती तुमच्या बापाची नाही, माझ्या पगारातून कापून गेलेले पैसे मी रिटायर होताना मला मिळतात ते मिळालेच पाहिजे, तुमच्या बापाचे नाही. त्याच्यासाठी मला भिका मागण्याची आवश्यकता नाही. मफतलालचा उदाहरण यासाठी दिलं, तेही माजलेलं होतं, खूप माजलेलं होतं तेव्हा, काय विचारू नका. मी त्यांना अशाच गेली मीटिंग मध्ये वॉर्निंग दिली होती, अडचणी काय आहेत आपण चर्चा करू, तुम्ही 2 महिन्याने भरलं तरी माझी काही हरकत नाही, परंतु आम्ही भरणारच नाही. आमचं कोण काय वाईट करतं, म्हणजे वाईट करतो हा चांगला शब्द वापरलाय मी, एवढ्या सगळ्या महिला असल्यामुळे, नाही तर त्याचं काय विचारू नका, काय भारी बोलणारे लोक आहेत. कोण काय आमचं वाईट करतं, कोण काय आमचं बिघडवतं हे म्हणणारा मफतलाल 3 महिन्यामध्ये त्याला मी जेलमध्ये टाकला होता. आणि हे सगळं देशाच्या कायद्याच्या चौकटीत राहून मी केलं. तुमची परिस्थिती तशी येऊ नये याची काळजी घ्या. आमचा प्रश्न, आमचं ग्रॅज्युएटचं डिडक्शन असेल ते तर तुम्ही डिडक्ट करताच, भरत नाही. म्हणजे आमचेच पैसे आमच्यावर उलटवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर माझ्या देशाचा कायदा हा सुस्पष्ट आहे. माझी माहिती अशी आहे, यांच्यावर अगोदरच तशा केसेस आहेत. आता त्या का चालत नाही ते मला माहित नाही, पण ज्या दिवशी भाई जगताप चालायला सुरुवात करेल त्या दिवशी तुमची पावलं जेलकडे असतील, हे मी आता या ठिकाणी सांगू इच्छितो. परिस्थिती येऊ नये, माझी तयारी आहे त्याच्यावरही चर्चा करायची. प्रत्येक गोष्टीवर आपण चर्चा करू, पगारावर चर्चा करू, जे बाकीचे प्रश्न आहेत काय, लिव्ह एन्कॅशमेंट फार छोटा प्रश्न आहे, त्या सगळ्या प्रश्नावर चर्चा करू.
आणि कायद्याच्या चौकटीत राहून चर्चा करू आणि त्याचा निपटारा सुद्धा करू. ही माझी भूमिका आहे, माझ्या सहकार्याची भूमिका आहे, माझ्या सगळ्या कमिटीची भूमिका आहे. परंतु तुमची भूमिका जर अशी असेल की आमचं काय कोण बिघडतं ते करू, तर फार बिघडेल, खूप काय बिघडेल. आणि हे बिघडेल म्हणतोय ते माझ्या देशाच्या कायद्याच्या चौकटीतलं बोलतोय मी. याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही. कृपया या भानगडीमध्ये आपण पडू नये असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटेल. आणि म्हणून आपल्या प्रश्नांची सगळी उकल करत असताना रिटायरमेंट फंड तुम्ही काही विचार करू नका, तो मिळणारच. इथे एक गोष्ट मला त्यांनी सांगितली, प्रतिभाताईने, की एखाद्या कामगाराने तात्काळ राजीनामा दिल्याच्या नंतर त्याचं पीएफ आणि ग्रॅज्युटी आणि एचआरए रिकव्हर केला जातो आणि बेसिक पेमेंट कट करून घेतात. तर हा कायदा कुणाच्या बापाच्या घरात तयार झाला मला माहित नाही, पण माझ्या देशाचे सगळे कायदे आम्ही करून पेलो. 40 वर्ष दिले तो आयुष्याची, केस काळे दिले, कलर लावलाय, फार अनुभव आहे सगळ्याच बाबतीतला. त्यामुळे आपलं ऐकता हे मुद्दाम सांगतोय. काही गावाकडच्या लोकांना नोकऱ्या दिल्या, मेहरबानी केली का? मेहरबानी कसली? तुमच्या कामासाठी तुम्ही रिक्रूट केलंय आणि आम्ही आमच्या कामाचा मोबदला मागतोय, आमचे हक्क मागतोय. त्यासाठी जर काही लोकांना असं वाटत असेल तुमच्यापैकी आपण जरा गावाकडचे आहोत तर थोडंसं हे करूया, नका करू, नका करू. हा लढा संपूर्ण या नवले मेडिकल कॉलेजचाच नव्हे तर सिंहगड ही जी संस्था आहे त्या सगळ्यांचा लढा आपण लक्षात ठेवा. गावाकडचं करून तुमच्यामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न ऑलरेडी चालू आहे. तुम्ही मला सांगितलेलं आहे, तुम्ही काय काळजी करू नका त्याची. कारण त्यांच्याही घरामध्ये 9 महिन्याचा पगार नाही, त्यामुळे त्यांची परिस्थिती मी समजू शकतो. आणि एखाद्याला आपण जर रोजगार दिला म्हणजे आपण फार मोठं काहीतरी केलं असं समजू नका तुम्ही. ही गोष्ट मला मान्यच करावी लागेल की आपण रोजगार दिलाय, परंतु रोजगार दिला म्हणून त्याचे पगार देऊ नका, असं कधीही होत नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, विशेषतः इकडे महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पुरुष वर्ग आता सगळे जॉईंट होतील, काही काळजी करू नका. तुम्ही त्याची चिंता करूच नका, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही त्याचं कारणच मुळात असं आहे, काहीतरी होईल, सगळे होतील आणि नंतर आपण सुरुवात करू असा आपला विचारच नाही. विलासने सांगितलं तसं इथून सुरुवात केलेली आहे. सगळ्यात प्रथम इथे विजयी पताका फडकवू आणि मग पुढे जाऊ. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सदाबाईंना मी विशेष धन्यवाद देईन. आमचे बज साहेब, मी बसला होता त्यांच्याकडे. बघा तुम्ही तसे नशीबवान, कायदेविषयक सल्ला मुंबईत येण्याची गरज नाही, पुण्यातच आहे. दुसरी काही गरज लागली तर सुनीला आहे, तो इथंच आहे. तो आमचा राजेंद्र सुद्धा इथंच आहे, तो पुण्यातच आहे. बाकीच्या सगळ्यांची गरजच लागणार नाही. लागली तर सदाभाई येतीलच, काय काळजी करू नका आपण, कुणी काळजी करण्याचं कारण. परंतु आपला संघर्ष जो आहे हा आपल्या अस्तित्वाचा संघर्ष आहे, आपल्या रोजीरोटीचा संघर्ष आहे, आपल्या परिवाराच्या अस्तित्वाचा संघर्ष आहे. आणि तो संघर्ष करत असताना आपल्याला जरा सुद्धा चिंता करण्याची कारण नाही. भारतीय कामगार कर्मचारी महासंघ आणि माझे सगळे हे सहकारी तुमच्या पाठीशी ठामपणे कायमस्वरूपी उभे राहू अशा पद्धतीचा आश्वासन करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. चांगली गोष्ट अशी आहे आणि मला याचा उल्लेख करणं गरजेचं आहे
देशभरामध्ये 30-40 वर्ष काम करतो. मॅनेजमेंटला आम्ही आपलं ते हे आहे, म्हणजे ती पद्धत आहे कायदेशीर. मी इथे जेव्हा बसलो त्यावेळेला मी माझं कार्ड पाठवलं होतं. म्हटलं या मीटिंग नंतर मला आपल्याला भेटायचं, आपल्या बाजूने आपण क्लिअर असलं पाहिजे कायद्याच्या चौकटीत. त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलं. आणि म्हणून आम्ही आपली कमिटी आणि आपले ठराविक लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. आणि आपल्या बाजू त्यांनी ऐकल्या असतीलच, ज्या काय असतील त्या आपण मांडू आणि एक नवीन सुरुवात करण्याचा सुद्धा प्रयत्न करू, असं मी आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी आकर्षित करतो. घोषित. धन्यवाद भाई.